स्मार्ट सुनबाई ही सिनेमामधली सुद्धा अशीच आहे जिच्याकडे समजूतदारपणाची शाल आहे आणि आत्मविश्वासाची काठी आहे. लव्ह स्टोरीचा सिनेमा म्हटलं की हिरो हिरोईन लीडला असतात, बाकीचे साईडला असतात. पण स्मार्ट सुनबाई असा सिनेमा आहे की आमचे 18-20 कलाकार हे सगळे लीडमध्ये आहेत. जामनेरमध्ये एक खेडगाव आहे गारखेडा म्हणून. त्या गारखेड्यामध्ये एक वाघूर नावाचं धरण आहे. धरणाव ते बेट आणि ते बेटाव ते बॅकवूड एमराल्ड नावाचं रिसॉर्ट आहे. तर रिसॉर्ट इतकं 5 स्टार आहे, जवळजवळ 10-12 एकरात ते रिसॉर्ट आहे. ज्यावेळी आपण तिथे एंट्री करू की असं वाटेल कुठे बाहेर देशात गेलो. असं लोकेशन आहे आणि इथे आपण शूट करतो तर आम्हाला थोडंसं असं झालेलं की बापरे हे कुठलं लोकेशन आहे की चारी बाजूनी पाणी. तर थोडंसं टेन्शन आलं होतं आधी जाण्याआधी, पण तिथे गेल्यावर आम्ही जे काही बघितलं आणि इतकं उत्तम लोकेशन आहे. गावगाड्यामध्ये बचत गट हा इतका मोठा प्रोजेक्ट आहे आणि बचत गटाचा विषय जरी तो मोठा असला तरी त्यांना अमाऊंट मिळणार ती छोटी. तर छोट्या अमाऊंटमधून तुम्ही कसं मोठं विस्तारित तुमचं राज्य करू शकता हे आम्ही ह्या सिनेमातून कॉमेडीच्या माध्यमातून मेसेज दिलेला आहे. त्याच्यात प्रचंड फायटिंग आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्मार्ट सुनबाई नाव आणि फायटिंग कसं काय. आमच्या सुनबाईंनी फायटिंग केली सिनेमात, पण खूप जबरदस्त सिनेमा आहे. प्रेक्षकांना सातत्य ठेवेल 2 तास असा तो सिनेमा झालाय. दीपक शिर्के सरांना शक्यत करून बायको कोण देत नाही सिनेमात. हे प्रत्यक्षातलं दुःख नाही पण सिनेमातलं. माझं सुदैव आहे की या चित्रपटात मला बायको आहे. पण असं कधी व्हायचं तुमच्या बाबतीत, म्हणजे महिलांनी तुम्हाला घाबरणं वगैरे? हो हो, सीनला झालंय. त्या सरोज सुकटणकर नावाच्या बाई होत्या, म्हणजे जुन्या आर्टिस्ट होत्या. ते या 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 करत मी त्यांच्यासमोर गेलो, त्या अशा मला पकडून खाली पडल्या. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आज पुन्हा एकदा एका स्मार्ट निमित्ताने आपण भेटलेलो आहोत. सिनेमा तसं स्मार्ट झाला आणि सिनेमातली सुनबाई देखील स्मार्ट आहे. हो, अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेल, स्मार्ट सुनबाईच्या निमित्ताने आज आपल्याबरोबर अनेक दिग्गज मंडळी, म्हणजे स्मार्ट मंडळी आपल्यासोबत आहे. येस, मी ज्यांचा फॅन आहे असे म्हणजे बाप्पा दीपक शिर्के आपल्याबरोबर आहे. सायली देवधर, अर्थात छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सायली सगळ्यांना परिचित आहे. शिवाजी दोलताडे आपल्याबरोबर आहे. गेल्या वेळी जरांगे पाटलांच्या सिनेमाच्या निमित्ताने आपली भेट झाली होती. आणि रोहन आपल्याबरोबर आहे. रोहन, तेव्हा तू जरांगे पाटलांच्या गेटअपमध्ये होता, पण आता अजिबातच लक्षात येत नाहीये. हां, नॉर्मल लक्षात येत नाही की तेव्हा तू जरांगे पाटलांची भूमिका त्या सिनेमात केलेली होती. सुरुवात बाप्पा तुमच्यापासून करतो. म्हणजे या वर्षातला तुमच्यासाठी आणखीन एक वेगळा सिनेमा, म्हणजे भूमिका कशी असं विचारण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला हा सिनेमा कसा अपील झाला, स्मार्ट सुनबाई? काय एक हिरवा म्हातारा यात साकार करताना मला. हिरवा म्हातारा? हिरवा म्हातारा. तुम्ही अजूनही हिरवेच आहात बाप्पा. तर तो करताना मला, माझं नाव आहे जगतावांना म्हणून कॅरेक्टरचं नाव आहे. आणि तो व्हीलचेअरवर फिरत असतो, पण बायकांच्या पाठी सतत वास काढत असतो तो. बर. आणि मग रात्री तो व्हीलचेअरवरनं उठतो आणि कुठल्या कुठल्या रूम मध्ये डोकावून बघत असतो. अच्छा. म्हणजे त्याला चालता येतं, तर नाटक करत असतो साला. तर तशा पद्धतीचा तो रोल आहे. तशी म्हणजे तुमची शोध पत्रकारिता सुरू असते. तर तसं करताना जरा हा जो विरोधाभास आहे, व्हीलचेअरवर बसणं आणि मग चालत फिरणं, तो मला बरं वाटलं, करूया म्हटलं. वा वा, म्हणजे आता थांबायचं नाही, नंतर पुन्हा एकदा एक वेगळ्या भूमिकेत तुम्ही यामध्ये दिसणार आहात. सो स्मार्ट सुनबाईंकडे आपण येऊया. तुमच्याशिवाय तर हा विषय, ही चर्चा किंवा ह्या गप्पा पूर्णच होऊ शकत नाहीत. सो सायली, कशी ही स्मार्ट सुनबाई? स्मार्ट सुनबाई ही अतिशय स्मार्ट अर्थातच आहे, पण त्याच बरोबरीने मला वाटतं स्मार्ट सुनबाई जर आपण म्हणायला गेलं तर स्मार्ट म्हणजे नक्की कशी. तर माझ्या डेफिनेशन प्रमाणे स्मार्ट सुनबाई ही सिनेमामधली सुद्धा अशीच आहे जिच्याकडे समजूतदारपणाची शाल आहे आणि आत्मविश्वासाची काठी आहे. त्यामुळे त्या आत्मविश्वासाच्या बळावर ती एक त्या रिसॉर्टमध्ये एक घटना घडते आणि ती कशी त्यातनं मार्ग काढते, कशी ते सगळं शोधून काढते, अशा धाटणीचा हा सिनेमा आहे. बरोबर. येस. सो कॅप्टन ऑफ द शिप, दिग्दर्शक म्हणून तुमचा कॅमेरा कसा कुठून गेलेला आहे आणि तुम्ही ही सगळी स्मार्ट मंडळी कसा दाखवण्याचा प्रयत्न केला? सुरुवात अशी झाली की मला आपले चित्रपटाचे निर्माते जे आहेत गोवर्धन दोलताडे, म्हणजे आम्ही सर्वजण त्यांना आबा बोलतो. मला आबांनी फोन केला की शिवाजी आपल्याला एक सिनेमा करायचा आणि तो महिलांवरती करायचा आहे. बरं.
महिलांवरती एक काळ एक ट्रेंड होता आणि त्यावेळेस सगळे रडारडीचे पाडापडीचे दुःखाचे बरोबर सासू सुनेचा छळ करायची सुनबाई मारायची म्हटल्यानंतर मग काय हिरवं कुंकू हो म्हणजे माहेरचं कुंकू सासरचं काय आता बरंच काही. तर आबांनी मला सांगितलं की हा सिनेमा तसा नाही, त्यात फुल धमाला असणार आहे, फुल एंटरटेनिंग असणार आहे. बर की जसं की हिंदीमध्ये आपण पाहतो की प्रियदर्शनचे चित्रपट असतील, इंद्रकुमार सरांचे पिक्चर असतील, की त्या टाईपचा आपल्याला सिनेमा करायचा आहे. आणि कथा ऐकल्यानंतर मला इतकं भारी वाटलं की मी रात्रभर तो विचार करत होतो की सिनेमा कसा होईल हा. कारण याच्यामध्ये एक खेडेगावातील सुनबाई आहे की जी बचत गट चालवत असते बर आणि ती बचत गट चालवत असताना तिचा नवरा म्हणजे संतोष जोवेकर आपण दाखवलं ते रघुचं कॅरेक्टर गंगाच्या नवऱ्याचं काम केलं त्यांनी की तो कसा सपोर्ट करतो. तर मी म्हणाल की नवऱ्याने जर सपोर्ट केला तर बायको नक्कीच स्मार्ट तर असेलच पण स्मार्ट सुनबाई होईल ती घराची पूर्ण. बर मला वाटतं आणि हे कथानक बांधण्यासाठी स्मार्ट डिरेक्टरची पण गरज होती. कारण एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांना एकत्र आणून सिनेमा करणं, मी मगाशी पण माझं हेच म्हणणं होतं की एवढ्या कलाकारांना एकत्र, कारण काय होतं ना, कलाकार प्रत्येक जण आपापल्या डोक्याने चालत असतो, त्या आपल्या कॅरेक्टरला सूट होणाऱ्या गोष्टी त्या रेकमेंड करणं किंवा हे असं करूयात का, पण त्या सगळ्यांना सर व्यवस्थित सगळ्यांचं ऐकून घ्यायचे आणि मग जे करायचं ते स्वतःच्याच मनाचं करायचे आणि त्यामुळे मला वाटतं ती स्क्रिप्टशी सगळेजण बांधले गेले. म्हणजे दिग्दर्शकांनी स्मार्ट वर्क केलेलं आहे याच्यामध्ये, स्मार्ट टीम दाखवताना. ज्यावेळेस आमचं स्क्रिप्टचं काम चालू होतं त्यावेळेसच आम्ही ठरवलं की या कॅरेक्टरसाठी कलाकार कोण घ्यायचा, की त्यानुसार आम्ही स्क्रिप्टचं काम चालू केलं आणि ते इतकं परफेक्ट झाल्या सगळ्या गोष्टी की जगताप अण्णाच्या भूमिकेसाठी आपल्याला दीपक शिर्केच सूट होतील. बरं काय त्यांना फोन झाला, भेटले, मीटिंग झाली आमची पुण्यात, हो म्हणले. सायलीचा नंबर आम्ही सुरुवातीपासून शोधत होतो, नंबर भेटत नव्हता तिचा आणि त्याच्या नशिबात हा सिनेमा होता. तिला स्मार्ट सुनबाई फक्त घरची नाही अख्ख्या महाराष्ट्राची सुनबाई व्हायचं होतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तिचा नंबर भेटला आणि तोपर्यंत आम्ही थांबलो होतो की म्हणजे शूटिंगचा जो शेवटचा टप्पा म्हणजे काय कॅरेक्टर राहिले होते म्हटलं आपण ट्राय करूया कारण नंबर मिळेल, ती इंडस्ट्रीतली आहे, कुठून तरी तिचा नंबर भेटला आपल्याला आणि नंबर भेटला. तिने खूप जबरदस्त काम केलं, तिने आणि संतोषने जे काम केले ते पाहिल्यानंतर असं वाटतं की हे खरोखर नवरा बायको आहेत, की जे नवरा बायको पिक्चर पाहायला जाईल त्या कॅरेक्टरमध्ये ते इन्व्हॉल्व होतील आणि नवऱ्याच्या काही त्रुटी असतील किंवा बायकोच्या असतील तर ते दोघा एकमेकांना सांगतील की असं राहिलं पाहिजे. वा, म्हणजे एवढं सुंदर सगळं झालेलं आहे, प्रेक्षक रिलेट करतील. पण काय हो पाटील, बरं आहे का, काल जे ऐकलं खरं आहे का? मला असं वाटायला लागलं की दोलताडे बहुतेक स्क्रिप्ट समोर ठेवताना तुला फिक्स ठेवतात असं लक्षात येतंय. नाही, दोलताडे फार स्मार्ट आहेत आणि स्मार्ट व्यक्तीला ते समोर ठेवतात, त्यांना स्मार्टनेस कळतो कुठं स्मार्ट आहे. त्या पद्धतीने रोहन पाटील त्यांच्या नजरेत स्मार्ट आहेच, तो पहिल्यापासून आहे. चित्रपटात असो किंवा वैयक्तिक आयुष्यात असो, मी स्वतःच कौतुक करणं चुकीचं आहे पण मी स्मार्ट प्रयत्न करत असतो. ह्याच्यामध्ये मी नायकच आहे, म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही की तू साईडला कसं काय गेला. मी आणि संतोष जोवेकर आमच्या दोघांची प्रमुख भूमिका आहे आणि आमचा असा सिनेमा आहे की आपण पाहतो लव्ह स्टोरीचा सिनेमा म्हटलं की हिरो हिरोईन लीडला असतात, बाकीचे साईडला असतात. पण स्मार्ट सुनबाई असा सिनेमा आहे की आमचे 18-20 कलाकार हे सगळे लीडमध्ये आहेत, म्हणजे एकही असा सीन नाही की त्या सीनमध्ये सगळे कलाकार नाहीत. त्याच्यामुळे लीड ही तुलना ही तर होऊच शकत नाही. त्याच्यामुळे छान सिनेमा झालाय. माझ्या अपोजिटला प्राजक्ता गायकवाड आहे, त्याच्यानंतर उर्वरित भाऊ कदम आहेत, मोहन जोशी आहेत, त्याच्यानंतर उषा नाईक आहेत, किशोरी शहाणे आहेत, खूप चांगले कलाकार आहेत. त्याच तगडा आमच्याकडे आमचे संगीतकार आहेत, आमचे गायक अजय गोगावले आहेत, उर्मिला धनगर आहेत, वैशाली म्हाडे आहेत, खूप चांगले गायक आहेत, आमचे संगीतकार चांगले आहेत. आणि मूळ मला आमचं सगळ्यात स्मार्ट आमचं लोकेशन, त्याला मी खरी तुलना देईल तिथं स्मार्ट. कारण आम्ही एका बेटावरती सर तो सिनेमा शूटिंग केला. ते जळगाव जिल्ह्यामध्ये एक जामनेर म्हणून तालुका आहे. जामनेर वाटते मला तुम्ही, हो अगदी जामनेर मध्ये तुम्ही सिनेमा. आणि सर जामनेर मध्ये एक खेड गाव आहे गारखेडा म्हणून, त्या गारखेड्यामध्ये एक वाघूर नावाचं धरण आहे. धरणाव ते बेट आणि ते बेटाव ते एमराल्डला बॅकवूड एमराल्ड नावाचं रिसॉर्ट आहे. तर रिसॉर्ट इतकं 5 स्टार आहे, जवळजवळ 10-12 एकरात ते रिसॉर्ट आहे. ज्यावेळी आपण तिथे एंट्री करू की असं वाटेल कुठे बाहेर देशात गेलो काय. आमचा अख्खा सिनेमा त्या रिसॉर्टवर केला आणि आमची टीम गाडीने तिथे जात नव्हती, 2 किलोमीटर अलीकडे गाडी लागायची आणि बोटीने सगळी टीम पोहोचली. म्हणजे आम्ही एक तो 1.5 महिन्याचा जाण्यासाठी बोटीने जावं लागतं, म्हणजे गाडी नौका नाही झालं. हो, बेटावरचा प्रवास होता. आधी सांगितलं होतं की असं असं लोकेशन आहे आणि इथे आपण शूट करतोय, तर आम्हाला थोडंसं असं झालेलं की बापरे हे कुठलं लोकेशन आहे की चारी बाजूनी पाणी येतं. थोडंसं टेन्शन आलं होतं आधी जाण्याआधी, पण तिथे गेल्यावर आम्ही जे काही बघितलं आणि इतकं उत्तम लोकेशन आहे. मी सगळ्यांना सांगेन की फिल्म बघितल्यावर तुम्हाला मोहात पडणारच आहात तुम्ही. वा.
सिनेमा खूप सुंदर झालाय आणि सिनेमातून सर आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की प्रत्येक सुनबाई किंवा प्रत्येक मुलगी असो किंवा सासूबाई असो, ह्या सगळ्या सुनबाईच आहेत, तर ह्यांना प्रत्येकाला वाटतं मी स्मार्ट व्हावी आणि स्मार्ट आहेत, पण शेवटी प्रत्येक जण सक्षम नाही, पण प्रत्येकाला वाटतं की मी हिच्यासारखी झाली पाहिजे, मी तिच्यासारखी झाली पाहिजे. तर ह्यांनी स्मार्ट कसं व्हावं एकदम छोट्या ह्याच्यामध्ये, ते या स्मार्ट सुनबाईमधून आम्ही मेसेज दिलाय. कारण गावगाड्यामध्ये बचत गट हा इतका मोठा प्रोजेक्ट आहे आणि बचत गटाचा विषय जरी तो मोठा असला तरी त्यांना अमाऊंट मिळणारी ती छोटी, तर छोट्या अमाऊंट मधून तुम्ही कसं मोठं विस्तारित तुमचं राज्य करू शकता, हे आम्ही ह्या सिनेमातून कॉमेडीच्या माध्यमातून मेसेज दिलाय. आणि सिनेमा ह्याच्यात कॉमेडी आहे, ह्याच्यात हॉरर आहे, ह्याच्यात प्रचंड फायटिंग आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्मार्ट सुनबाई नाव आणि फायटिंग कसं काय, आमच्या सुनबाईंनी फायटिंग केली सिनेमात, पण खूप जबरदस्त सिनेमा आहे, प्रेक्षकांना सातत्य ठेवेल 2 तास असा तो सिनेमा झालाय. महाराष्ट्रातली जनता सिनेमाला बघेल आणि आपण पाहतोय की सध्या स्त्री शक्ती जिथं लक्ष देते तिथं ते सक्सेस आहे. त्याच्यामुळे आमचा स्मार्ट सुनबाई आणि सुनबाई लक्ष देतील, त्याच्यामुळे आमचा सिनेमा हिट होणार आहे. पण बाप्पा, या जेनझी टीम बरोबर तुम्ही काम करताय बरोबर ना, सोशल मीडियावरती अगदी रमणारी सगळी मंडळी आहे. क्विक आत्ता हा व्हिडिओ केला, लगेच फॉलोअर्स त्यांची त्यांना फॉलो करतात. पण कसं म्हणजे तुम्ही कसे जेल झालात? मी एक बघतोय बाप्पा तुमचं विशेष, आता थांबायचं नाही मध्ये सुद्धा तुमच्या नंतर त्याच्यानंतरची एक पिढी जी ती दिसते. तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला जेल करून घेता यांच्याबरोबर? काय अनुभव आहे तुमचा? काय, पूर्वी आमच्या वेळेस तुमच्यासारखा हा मीडिया नव्हता, आमच्याकडे फोन नव्हते, काही नव्हतं, पण तरी पण लोकांच्या मनात आम्ही असायचो. आता या सगळ्या मीडियांमुळे आम्ही लोकांसमोर आणखीन जास्त येतो. नवीन मुलं आहेत, हे प्रगल्भ आहेत. शिवाजी डोलताडे म्हणा, वायचळ म्हणा, शिवराज वायचळ, ते करताना असं वाटलं की यस, हे काहीतरी योग्य दिशेने पाऊल टाकतायत आणि मग त्यातनं पॉझिटिव्हपणा येतो, तो मिळायला लागतो आणि मग मिळाला की ते सक्सेस होऊ शकतं. पण रमताय तुम्ही? रमतो. मी पाहिलंय, पण तुम्ही व्हॉट्सअप भले जास्त तुम्ही वापरत नसाल, पण तुम्ही रमताय सगळ्यांबरोबर. अरे काय, त्यातला आनंद घेत जगलं ना तर त्यात मजा असते. बरोबर आहे. पण या सुनबाईने यात नेमकी काय कमाल केली? म्हणजे ती कमाल वरवरची कळली तरी बरं होईल, म्हणजे जी कमाल केली ती त्यासाठी आम्ही सिनेमा बघूच. येस, मला वाटतं सुनबाईंनी या फिल्ममध्ये आत्ता जसं रोहनने सांगितलं, ॲक्शन सिक्वेन्स आहे, खूप कमाल फायटिंग आहे आणि ती मला करायला मिळाली. त्यानंतर साई पियुष यांचं सुंदर गाणं आहे हळदी कुंकवाला यायचं. हळदी कुंकवावर मराठीमध्ये आजपर्यंत गाणं आलेलं नाही, ते पहिलं गाणं मराठीतलं हळदी कुंकवासाठी आलं. त्याच्यात छान डान्स मला करायला मिळाला. माझं संतोषचं एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे. त्यानंतर बर्थडेचं एक गाणं, पुन्हा एकदा महिलांच्या वाढदिवसाचं गाणं नव्हतं याआधी, भाईचा बर्थडे, भावाचा बर्थडे, ही गाणी झाली होती. बर्थडे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, हे झालं केक, म्हणजे असंच सगळं. येस, तर ह्या फिल्म मधनं बायकांसाठी त्यांच्या वाढदिवसासाठी अगं हॅपी बर्थडे तुझा असं एक नवीन गाणं आलंय, प्रेक्षकांनी बघितलंय ते आणि खूप चांगला प्रतिसाद सुद्धा दिलाय. तर मला वाटतं मी कधीच विचार केला नव्हता की माझा तसा पहिला सिनेमा मी पदार्पण करते. छोट्या पडद्यावर मी काम केलं, पण मोठ्या पडद्यावर लीड अभिनेत्री म्हणून माझा हा पहिला सिनेमा आहे. आणि मला वाटलं नव्हतं की एकाच फिल्ममध्ये सगळे बॉक्स टिक होतील, ॲक्शन, ड्रामा, थ्रिलर, कॉमेडीचा तर मी कधीच विचार केला नव्हता, पण तीही सुनबाईंनी केलेली आहे. होय ना. पण म्हणजे मला प्रेक्षकांना जरूर सांगायचं आहे, सायलीचा विवाह झालेला आहे, पण ते तसं वाटत नाही, तशी ती सुनबाई आहे कोणा घरची, होय की नाही? म्हणजे मग ही सुनबाई आणि प्रत्यक्षात असणारी सुनबाई काय नेमकं, म्हणजे प्रत्यक्षात तू तशीच आहेस का? एक खूप मोठी सिमिलॅरिटी आहे, दोघी स्मार्ट आहेत. दोघी स्मार्ट? येस, तशी स्मार्ट आहेस, ब्युटिफुल आहेस, त्यात काय शंका नाही. फक्त दिसायला नाही, वागायलाही स्मार्ट आहे. आणि माझं हेच म्हणणं आहे की सुनबाई म्हणजे असं काही वेगळं काही नात्याकडे आपण त्या बघण्यापेक्षा मला वाटतं आपल्याच घरात असलेली आपलीच एक घरातली व्यक्ती असते ती. प्रत्येकामध्ये समजूतदारपणा हा असायलाच हवा, कारण त्याशिवाय कुठलंच नातं पुढे जाऊ शकत नाही. असं नाही की सासू सुनांमध्येच भांडण होतात, आई आणि मुलीमध्ये सुद्धा होतात, पण फायनली समजूतदारपणा महत्वाचा असतो. म्हणजे सुनबाई म्हणल्यानंतर जो पॅटर्न गेल्या कालावधीत आम्ही देखील बघितलेला आहे, अगदी माहेरच्या साडीपासून, तो पॅटर्न तोडणारा हा सिनेमा आहे का? 100%. कारण ट्रेंड चेंज होत असतो, ट्रेंड बदलत असतो. जो ट्रेंड होता पहिला महिलांवरती सिनेमाचा, ते बदलत गेले, वेगवेगळे ट्रेंड आले आणि आता पुन्हा तो ट्रेंड नक्की सेट होईल. आणि आपण ज्या पद्धतीने सिनेमा केला आहे तसाच सेट होईल असं मला वाटतं. कारण याच्यात फुल धमाल आहे. म्हणजे भाऊ कदम, अंशुमन विचारे, स्नेहल सिद्धम, किशोरी शहाणे
हे सगळे कॉमेडी आर्टिस्ट आहेत, विनम्र बाबल वगैरे, आणि जबरदस्त म्हणजे. याच्यात आणखी उषा नाईक आहेत. आपण बघतो की दीपक सरके सरांना शक्यत करून बायको कोण देत नाही सिनेमात. पण नाही, हे प्रत्यक्षातलं दुःख नाहीये, पण सिनेमातलं आहे. पण माझं सुदैव आहे की या चित्रपटात मला बायको आहे. नाही, पण बाप्पा, मी अनंत जोग यांच्या घरी एक दिवशी मुलाखतीला गेलो होतो आणि मी त्यांच्या घरी गेलो, त्यांनी हाताने पाणी दिलं. तर त्यांनी असं म्हणलं मला की हे बघ, असे खलनायकाच्या फार भूमिका मी केलेल्या आहेत, कामवाली बाई माझ्या घरात टिकत नाही. तुम्ही देखील खूप खलनायक साकारलेले आहेत, पण असं कधी व्हायचं तुमच्या बाबतीत, म्हणजे महिलांनी तुम्हाला घाबरणं वगैरे? हो, सीनला झालंय. त्या सरोज सुकटणकर नावाच्या बाई होत्या, म्हणजे जुन्या आर्टिस्ट होत्या. ते या 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 करत मी त्यांच्यासमोर गेलो, तर त्या अशा मला पकडून खाली पडल्या. माझी इथे सगळी नका लागली. त्यांना मग शुद्धीवर आणलं आणि मग नंतर तो शॉट मी लांब न दिला. माझा एक सीन आहे ज्या सीन मध्ये मी सरांना घाबरवतीये आणि मी त्यांना त्या दिवशी म्हटलं होतं की तुम्हाला खूप अभिनय करावा लागणार आहे, कारण लहानपणापासून मी तुम्हाला बघत घाबरत आलेली आहे. माझ्या छकुला बघून मी अक्षरशः रडले होते की का हे इतका त्रास देतात त्याला, आणि आज मी तुम्हाला घाबरवते असं सीन आहे. तर म्हटलं प्लीज मला जरा साथ द्या. पण मला वाटतं पहिल्यांदाच असं तुमच्या आयुष्यात घडलं असेल ना की अशी एखादी लहानशी मुलगी तुम्हाला घाबरवती. अगं मला घाबरायला व्हायला पाहिजे ना. तू केलं म्हणजे तुझा सक्सेस आहे तो. थँक्यू. नाही, बाप्पांना पाहून घाबरणारी मंडळी आहेत खरं तर, म्हणजे तशा भूमिका त्यांनी केलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात बाप्पा फार प्रेमळ आहेत, खूपच प्रेमळ आहेत. सो रोहन, यामध्ये भूमिकेचा शेड काय नेमका? आम्हाला असं कळतंय की थोडं तू काय निगेटिव्ह पॅटर्नला आहे त्याच्यामध्ये. नाही, हे मी आता नाही सांगू शकत, पण मी तसं अहिल्यानगरचं आहे प्रॉपर. मी सगळीकडे हेच सांगत आलो, मी गावाकडचा आहे. पण ह्या सिनेमात माझं पात्र शहरी, खूप सोजवळ, एकदम हायफाय कपडे घालणारं, जीन्सची पॅन्ट घालणारं, टी शर्ट बिशर्ट घालणारं, आणि मी तसं कधी वागत नाही. त्याच्यामुळे हे पात्र माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या विरोधी होतं. पण मी खूप चांगल्या पद्धतीने ती भूमिका केली, आणि ते पात्र अख्खा सिनेमा सगळी पात्र एका बाजूला आणि माझं पात्र एका बाजूला, म्हणजे ते खूप सारखं कन्फ्युज मध्ये असलेलं पात्र आहे, पण खूप इंटरेस्टेड आहे. शेवटी हे जर इथं मी आता सांगितलं आणि अख्ख्या सिनेमाचं शेवट इथं होऊन जाईल. म्हणजे चित्रपटातलं सर्वात जास्त प्रेमळ पात्र रोहनचं आहे. बर, बायकोवरती सर्वात जास्त प्रेम करणारा तो, मी एक आणि तो व्हिलन किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर नाही, प्रेमळ आहे तो. प्रत्येक प्रेक्षकांनी प्रत्येक पात्रामधून जे चांगले ते घ्यावं, जे खराब आहे ते बाजूला काढावं. शेवटी प्रत्येक पात्र काहीतरी चांगलं सांगतं आणि काहीतरी वाईटही सांगतं. बरोबर. तसं माझ्या पात्रातून जे चांगले की आपल्या बायकोची कशी काळजी घ्यावी, जे चांगलं आहे ते त्यांनी घ्यावं. आणि मी खूप चॅलेंजिंग रोल करतो पहिल्यापासून सगळीकडे, म्हणजे कळायला लागल्यापासूनच की पहिला सिनेमा ज्या वेळेस केला त्यावेळी मला 2 दिवस आधी कळलं की तुला लीड म्हणून करायचं. तिथं एक चॅलेंज मोठं होतं, आणि तिथपासून जे पुढं जरांगे पाटलांचा सिनेमा, सगळे चॅलेंजिंग रोल केले, पण त्याला नाही दिला मी. छान झाले. शेवटी आता लोक ठरवतील. मी किती जरी म्हटलं मी नाही दिलाय, ज्यावेळी लोक सांगतील की ह्याने खरं नाही दिलाय, त्यावेळेस तो नाही दिलाय, मला असं वाटतं. बाप्पा, भट्टी अगदी जोरदार जमून आली आणि त्या भट्टीमधला तडका तुमचा लागलेला होता. हे जगताप मामा कधी तुम्ही प्रत्यक्षात बघितलेत का? असे अण्णा, जगताप अण्णा. आयुष्यात भरपूर काही प्रसंग आहेत ते बघून आपण मोठे होतो. तर असे पण बघितलेले आहेत मी म्हातारे. ते म्हणजे बायका बघून वेगळं वागणारे, त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वसंत ऋतू कायम आहे त्यांचा. हो. किंवा तो वसंत ऋतू खुलतो, आधी खुलतो. मी पाहिलेत कॅरेक्टर्स तसे तुम्ही बघितले. तसं म्हणलं तर वसंत ऋतूतला पोपट. नाही, पण बाप्पाने जोरदार, म्हणजे बाप्पांना तसं बघायला गेलं तर भूमिकेच्या संदर्भात त्यातला कुठलाही रस त्यांना वावडं नाहीये. कॉमेडी असेल तर कॉमेडी बाप्पा करतात, विलन असेल तर विलनही तुम्ही साकारला, आणि रडवणारा माणूसही तुमच्यात आम्ही बघितलेला आहे. ही स्मार्ट सुनबाई जी आहे ती सबंध सुनबाईंना काय सांगेल? मी एवढंच सांगेन की कुठलीही गोष्ट करताना फक्त स्वतःचा विचार न करता आपल्या बरोबर आपला परिवार, आपल्या आजूबाजूला असणारी माणसं ही सगळी आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची असतात. त्यामुळे कायम सगळ्यांना घेऊन पुढे जावं. पण मग तुझ्या घरच्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत? म्हणजे आपली सुनबाई, एक स्मार्ट सुनबाई ही भूमिका करते म्हटल्यानंतर तुझ्या सासूबाई असतील किंवा घरातली मंडळी असतील, काय मी जेव्हा हे सांगितलं की फिल्मचं नाव स्मार्ट सुनबाई आहे तेव्हा त्यांची पहिली रिॲक्शन, अरे करेक्ट नाव आहे, करेक्ट स्मार्ट सुनबाई, तू स्मार्ट आहेस आणि करेक्ट नाव आहे फिल्मला.
त्यामुळे ते खूपच खुश होते की वा वा अगदी साजेसं नाव मिळालेलं आहे film. बरं का देवधरताई, बघा त्या असं म्हणतात खरं खोटं नंतर तुम्ही नाही तपासून घ्या. देवधर नाही, माझं सासरचं आडनाव बुरसे आहे. अच्छा, बुरसे. म्हणजे तुम्हाला मी सांगतोय खरं कुठं काय असेल ते नंतर तुम्ही पडताळून घ्या. त्याबद्दल सांगा काय हा, असेल आणि मला वाटतं त्यांना खरे हे प्रश्न विचारले पाहिजे की हे नाव अप्रोप्रिएट आहे का, असं माझ्या अपरोक्ष. अपरोक्ष. तुझ्या अपरोक्षच विचारायला पाहिजे ना, तुझ्या समोर ते का ते तर नाही चांगलंच आहे हो. आमचं म्हणजे काय विचारलंच नाही, सगळं अगदी सांभाळून आहे. सो काय मग आता पुढे काय, कशा पद्धतीने प्रेक्षकांना हा सिनेमा अपील होईल असं तुम्हाला वाटतं? कारण याच्यामध्ये शहरातील महिला आणि खेड्यातील महिला यांच्यातल्या काय ज्या गोष्टी असतात, तफावत असते, आणि तर त्यांचा जो मनमिळावपणा आहे तो कसा होऊ शकतो, ते तफावत न मानता, किंवा ग्रामीण भागातील पुरुष असतील, शहरातील पुरुष असतील, जे आपल्या बायकोला सपोर्ट करतात, तो कसा असेल, कसा असला पाहिजे, या सर्व गोष्टीची एक बांधणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि ती लोकांना नक्कीच आवडेल. मी प्रत्येकाला विनंती करेल की आपण काय करतो, म्हणजे आम्हाला भरपूर लोक वाटतात की टी व्हीला कधी येणार आहे, OTT कधी येणार आहे. तसं न करता मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे. बरोबर. आणि आपण बोलतो की मराठी सिनेमाकडे प्रेक्षक लोक पाठ फिरवतात, पण ते पाठ फिरवत नाही. तो आपण काय करतो की आपल्या मराठी इंडस्ट्रीतले भरपूर कलाकार जे आहेत ते, मी म्हणाल की प्रमोशन असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील ते सपोर्ट करणं गरजेचं आहे. आपण साऊथची इंडस्ट्री बघतो, कन्नड इंडस्ट्री असेल, मराठीपेक्षा लो होती ती, पण तिथले कलाकार की एखाद्या कलाकाराचा सिनेमा रिलीज होणार असेल तर बाकीचे सगळे कलाकार असतील, टेक्निशियन असतील, त्या सिनेमाची पोस्ट असेल तर ते पोस्ट व्हायरल करतात. पण आपल्याकडचे बरेचसे कलाकार असे आहेत की आपल्या स्वतःच्या सिनेमाचीच पोस्ट ते व्हायरल करत नाहीत. केलं पाहिजे ना. ते केलं पाहिजे, म्हणजे मग आपण दुसऱ्या कलाकारांकडून अपेक्षा ठेवू शकतो. पण मराठीमध्ये असं होत नाही, यामुळे मराठी इंडस्ट्री पाठीमागे आहे. इव्हन प्रमोशनला वेळ द्यायला पाहिजे, 100% केलं पाहिजे. हा, केलं पाहिजे. खरं गोष्ट आहे. की हे फक्त आपल्या सिनेमापुरती गोष्ट नाही, आपल्या सिनेमाला सगळ्या कलाकारांनी खूप साथ दिली, पण ऑल ओव्हर मराठी इंडस्ट्रीचं म्हणून मी विचार करतोय, कारण मराठी इंडस्ट्री मोठी झाली पाहिजे. आणि मी ठामपणे सांगाल की स्मार्ट सुनबाई मराठी इंडस्ट्रीचा जो डंक आहे तो जगावरती नक्कीच गाजवल. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मराठीमध्ये शूट करताना बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की थोडंसं आपल्याला बजेट वाईज थोड्या गोष्टी काही ॲडजस्ट करायला लागतात का, पण ह्या फिल्मचे आमचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी इतक्या उत्तम प्रकारे सगळ्यांची तिथे सोय केली होती. म्हणजे खाण्यापिण्याची तर इतकी चंगळच होती की आम्हाला कुठल्या गोष्टी ज्या हव्या त्या गोष्टी, बरं डायट को मारो गोली 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 काही संबंध नव्हता, कारण आम्ही एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये आम्ही रोज चालत होतो, पळत होतो, फिरत होतो, डान्स शूट करत होतो, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित भुका लागत होत्या. आणि पंजाबी म्हणू नका, मराठी म्हणू नका, स्वीट म्हणू नका, जळगावचं भरीत म्हणू नका, सगळ्या प्रकारचे आम्हाला मेजवानी होती, सगळं सगळं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांची खूप छान काळजी घेतली आणि मला वाटतं ती सगळी पॉझिटिव्हिटी त्या वेळची ती फिल्म मध्ये दिसतीये. पण बाप्पा, लोकेशन वाईज तुम्ही भारतातही शूट केलंय, बाहेरही तुम्ही गेलेला आहात, बरोबर? ही शूटिंग प्लेसच्या संदर्भात असणारा जो एक नवीन पॅटर्न समोर येताना दिसतोय. म्हणजे इव्हन मी रील स्टारचा पण इंटरव्ह्यू केला होता, त्यांनी इथे अंबरनाथमध्ये शूट केलंय सगळे काही लोकेशन्स. आपल्याकडे अनटच लोकेशन्स आहेत. कसं बघता तुम्ही याकडे, हा जो एक नवीन फॉर्मॅट येतोय सगळा? हां, खूप छान आहे. आता कोकणात फार कमी शूटिंग होतं, पण काही पिक्चर कोकणात पण झाले पाहिजेत. कोकणात निसर्ग असं मुक्त असते, तर त्याचं वर्णन करणं त्यापेक्षा त्याला शूट करणं हे फार गरजेचं आहे. आणि तिथे चित्रपट कंप्लीट करणं म्हणजे इंडस्ट्री सगळीकडे होणं हा एक वास्ट पॉइंट होतो. त्यामुळे नवीन लोकेशन्स पण मिळतात. तुमच्या आवडीचं लोकेशन कुठलंय? माझ्या आवडीचं लोकेशन कोकणात दापोली. बस फ्रेश वाटतं, शुद्ध ताजी हवा भरून घ्यावी, सगळे अवयव खुश होतात, माइंड फ्रेश होतं. आणि तुला सायली? माझ्या आवडीचं मी खरं तर अगदी प्रामाणिकपणे सांगेन की इतकी वर्ष मी स्टुडिओमध्ये शूट करते, कारण मी सिरियल्स करत होते. आपल्याला काय मड मालवण मालवणी बोटीने जा. आणि ह्या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मला वाटतं असं झालं की मी 30 दिवस एका ठिकाणी जाऊन 29-30 दिवस मला वाटतं मी तिथे होते. आणि तिथे जाऊन राहायचं इतके दिवस, सगळी टीम अनोळखी, मी सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करते, कसं होईल काय होईल. पण तिथे गेल्यावर मी रात्री 1:30 वाजता मी आणि किशोरीताई तिथे पोहोचलो होतो आणि आम्हाला बोटीने ते क्रॉस करून रिसॉर्टला जायचं होतं. रात्री 1:30 वाजता आम्ही इतक्या घाबरलो होतो की आपण कुठे आलो, कारण कोणीच ओळखीचं नाही, सगळं अनोळखी ठिकाण, माणसं अनोळखी. पण
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा मी ते सगळी जागा बघितली, तो परिसर बघितला, इतका सुंदर परिसर होता. उन्हाचा त्रास सोडल्यास बाकी आम्हाला कशाचाच त्रास नव्हता नाही, पण तिथे. अशावेळी रात्री 1:30 वाजता बोटीतनं प्रवास करणं म्हणजे फार सुपरस्टिशन्स असतात बरं का. हो. पाणी पाण्याच्या जवळ जायचं का बरं? त्या पाण्यात साप पण होते, हे नंतर कळलं, बरं झालं. आजूबाजूला बिबट्या होते, हेही नंतर कळलं, बरं झालं. बरं त्या बिबट्यांमध्ये स्मार्ट टायगरच होता तिथे म्हटल्यानंतर बिबट्या काय जवळ येणार साप आहे? वगैरे असे काही नव्हते, कारण लोकांनी पाण्याकडे जाऊ नये म्हणून आम्ही सांगितलं की साप आहे. नाही, नाही, होते. स्मार्ट वाघिणीमुळे ते आले नाहीत. स्मार्ट वाघिणीमुळे ते आले नाहीत. चला, बहुत बढिया, गप्पा मारून खूप छान वाटलं. पण जाता जाता बाप्पा, आपल्या मनातल्या काही गोष्टी अशा असतात की ज्या अजून आपल्याला करायच्या असं आपल्याला वाटत असतं. खूप वेगवेगळ्या भूमिका बाप्पा तुम्ही केल्या. अशी कुठली भूमिका राहून गेली असं तुम्हाला वाटतं की जी तुम्हाला करायची येणाऱ्या काळात? ती एक भूमिका आहे ज्याच्यावर नमक हराम पिक्चर आला. ते मराठीत एक नाटक होतं बेईमान. त्यात सतीश दुबाशींनी जो परफॉर्मन्स केला होता तो मला करायचा. ती एक तुमचा ड्रीम रोल आहे तो. इच्छा आहे. आणि जवळची आतापर्यंत केलेल्या भूमिकांमधली जवळची भूमिका? अशा सगळ्याच आहेत. म्हणजे मी कुठल्या भूमिकेवर अन्याय केला असं मी सांगू शकत नाही, कारण सगळ्या मन लावून केल्या होत्या. लोकांना कुठली आवडते हे मी नाही ठरवू शकत. तर त्यातली त्यात तिरंगा आहे, इश्क मधला तो एक आहे, तिरंगातला गेंडा स्वामी आहे, हम मधला अमिताभचे वडील आहे, अग्निपथ मधला अण्णा आहे, बरेच आहेत असे. खूप खूप. सायली, तुझ्या जवळ असणारी तुझी भूमिका कुठली आणि अशी कुठली भूमिका करायची राहून गेली असं तुला वाटतं? माझ्या अर्थातच लग्नाची बेडीमधली सिंधू ही आत्तापर्यंतची खूप गाजलेली, सगळ्यांना आवडलेली अशी भूमिका आहे आणि मलाही करायला मजा आली, कारण मला रडरड करणाऱ्या स्त्रियांची भूमिका करायला तसंही मनातून कधी आवडलेलं नाहीये. सोनबाई रडवणारी आहे, रडणारी नाही. मला तशाच भूमिका करायला आवडतात ज्या कणखर आणि आत्मविश्वास असणाऱ्या असतात. तर मला वाटतं मराठीमध्ये फिमेल स्पाय अशी भूमिका आजपर्यंत मी नाही पाहिले, तर तशी मला करायला आवडेल. जोरदार. म्हणजे मला तर 100 मधला सीनच आठवला, डोक्यावर टोपी, हातात ती बंदूक. खरंच. चला, लवकरच ती भूमिका तुझ्या वाटेला येऊ. थँक्यू. पाटील, काय मग जवळची भूमिका कुठली, करायची राहून गेलेली भूमिका कुठली? सुरुवातच आता केली, त्याच्यामुळे अजून अनेक भूमिका करायच्यात पुढे. पण मी ह्याच्यापूर्वी 7-8 जे सिनेमे केले आहेत, कोणत्या भूमिकेला नाव ठेवणार नाही. सगळ्या भूमिका त्या वेळेला माझ्यासाठी चांगल्या होत्या. आणि भविष्यात एक मला असं वाटतं की जे गरीब लोक आहेत ह्यांची भूमिका एक मला मांडायची, की हे पुढं आलं पाहिजे. जे रस्त्यावर आपण बघतो सिग्नलला फिरणारी जी पोर आहेत, दारिद्र्यातलं पात्र. येस, आम्हाला शक्यतो वास्तववादी सिनेमे करायला आवडतात आणि हे वास्तव पुढं आणायला भविष्यात आवडेल. बरं. चला सुनबाई, जाता जाता काय अपील करतात प्रेक्षकांना? जाता जाता एवढंच सांगेन सगळ्यांना की मनापासून बनवलेला सिनेमा आहे, फुल ऑन एंटरटेनमेंट आहे. स्मार्ट सुनबाई 21 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. सगळ्यांनी नक्की थिएटरला जाऊन बघा. बरोबर. तर मंडळी, अशी सुनबाई जिच्याशी आपण गप्पा मारल्या, या सुनबाईच्या अवतीभोवती असणाऱ्या पात्रांना देखील आपण जाणून घेतलं. त्यामुळे ही सुनबाई अधिक तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मोठ्या पडद्यावर बघण्याकरता जरूर उपस्थित लावा, असं सगळ्यांच्या वतीने एक प्रेक्षक म्हणून मी आपल्याला सगळ्यांना अपील करतोय. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.